महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि दुसरीकडे मुंबईमध्ये ठाकरेंचा खरं तर दसरा मेळावा पार पडत आहे। ज्या ठिकाणी हा दसरा मेळावा पार पडत आहे त्या ठिकाणी देखील सातत्याने पाऊस आहे आणि संपूर्ण मैदानामध्ये चिखल खरं तर साचलेला आहे। मात्र राज्यामध्ये पूर परिस्थिती असताना सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक जे ते सध्या या शिवतीर्थावरती आलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। दादा, खरं तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे। असं असताना खरं तर आज असं म्हटलं जात होतं की आजच्या या दसरा मेळाव्याला शिवसैनिक येणार नाही। तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही कसे आलात? जमलं तुम्हाला यायला? मी अमरावतीवरून आलेलो आहे। मी ट्रेनने आलो, अड्डा लोक घेऊन सो खर्चानं। आणि इथं या दसरा मेळाव्याला यायचं कारण असं की आजचा दसरा मेळावा निष्ठेचा आहे, निष्ठावान कार्यकर्त्याचा दसरा मेळावा आहे। आणि पाणी वगैरे इथं आता आलेलं आहे। जसे जसे शिवसैनिक इथे ग्राउंडवर येणार तशी तशी ऊन पडणार आहे इथे, हे लिहून घ्या माझ्याकडनं। तर मैदानामध्ये पाणी साचलंय, चिखल झालेला आहे, मात्र विश्वास आहे की जसे शिवसैनिकांची गर्दी होईल तसं ऊन येईल आणि हा संपूर्ण जी पावसाची परिस्थिती ती कुठे जाणार आहे। दादा, तुम्ही कुठून आलेला आहात? आणि मला नक्कीच तुम्हाला विचारायचं आहे की दादरच्या या मैदानामध्ये चिखल झालेला आहे, अशा वेळी शिवसैनिक बसतील का, उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकतील का, याच्यावरून देखील चर्चा सुरू होती। तुम्ही काय म्हणाल? आम्ही अहिल्यानगरवरून आलेलो आहे। आमचा श्रीरामपूर तालुका आहे। आता तुम्ही जे विचारलं की ते चिखलामध्ये बसतील का, तर शिवसैनिक असे की इतक्या लांबून घरून उद्धव साहेबांवर इतकं प्रेम आहे शिवसैनिकांचं, ते तिथून येतात। तर आम्ही पण शेतकरी लोक आहे, तर हे चिखल आमच्या पुढं काहीच नाही। शिवसैनिकापुढं चिखलात उभं राहून उद्धव साहेबांचे विचार ऐकतील लोक। बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांवर प्रेम करणारे लोक आहे। त्याच्यामुळे शिवसैनिक यायला असं कंटाळा करणार नाही किंवा गर्दी होणार नाही असं काही नाही। इथं गर्दीच काय, पण संध्याकाळी बसायला पण जागा राहणार नाही। लक्षात खरं तर मुंबईमध्ये पाऊस सातत्याने येतो आणि त्याच्यामुळे जो शिंदेंचा दसरा मेळावा आहे तो देखील आझाद मैदानावरती होणार होता, मात्र त्यांनी आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये त्यांनी तो शिफ्ट केलेला आहे। नाही, त्याबद्दल सांगायचं तर तिथं आता त्यांना तो त्यांचा विचार आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे लोक आहे, त्यांच्याबद्दल बोलणे इतकं मी पण मोठा नाही। पण त्यांची काय असेल तर त्यांना खात्री असेल की त्यांच्याकडे पब्लिक येणार नाही किंवा गर्दी होणार नाही, कारण तिथं गाड्या पाठवलेल्या आमच्या गावाकडे पण काय मला वाटतं काहीतरी समजा केलं असेल त्यांनी, तर ते त्यांचा प्रश्न आहे। पण पब्लिक आम्ही आमची स्वखर्चाने आलेलो आहे। आम्हाला शिवसैनिकांना आम्हाला कधी काही 1 रुपया पण मिळत नाही आणि मिळत नाही याचं आम्हाला अजून आदर आहे का ते आम्ही स्वखर्चाने येतो। आमचं इतकं उद्धव साहेबांवर प्रेम आहे, बाळासाहेबांवर प्रेम आहे, ठाकरेंवरती प्रेम आहे। आपण या ठिकाणी बॅनर बघतोय, विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। आता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, काय वाटतं आज उद्धव ठाकरे काय सांगतील, काय कानमंत्र देणार आहे शिवसैनिकांना? 100% येणाऱ्या भविष्यामध्ये ना, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड चालेल आणि ठाकरेच राहील। ठाकरेशिवाय मुंबईला पर्याय नाही। मी आता नाशिक जिल्ह्यातून चांदोड तालुका रात्री 2 वाजता निघालोय। ऊन वारा पाऊस असे किती संकट किती वादळ आले ना, उद्धव साहेबांच्या भरोश्यावर आम्ही या गद्दारांना सुद्धा नडतोय। शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक। उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे आले तर आवडेल तुम्हाला? शिवसैनिक म्हणून आवडेल? 1 नंबर। ते दोघं भाऊ म्हणजे ना महाराष्ट्राची शान आहे। ते दोघा भावांशिवाय ना हे मुंबईचं काही पान पण हालत नाही। 100% व्हायला पाहिजे आणि या गद्दारांना ना एकदा धडा शिकवला पाहिजे, यांना घरी बसवलं पाहिजे। तर आपण पाहत आहोत की या ठिकाणी असंख्य खरं तर शिवसैनिक हे विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत। राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे, पाऊस सातत्याने चालू आहे, मात्र असं असताना सुद्धा या दादरमध्ये येऊन दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। आणि नेमकं आज उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।